नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण सर्वांच्या आवडीचे रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचाव सूप कसे करायचे ते पाहणार आहोत। कोणत्याही समारंभात, लग्नात हे सूप सर्वांची पहिली पसंती असते। हे सूप चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपे आहे। या सूपसाठी व्हेजिटेबल स्टॉक कसा तयार करायचा तेही मी या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे। थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात हे सूप तोंडाची चव वाढवते। थंडीमध्ये पिण्यासाठी मी आधी सूपच्या काही बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे, जसे बाजरीचे सूप, टोमॅटो सूप, दुधीचे पौष्टिक सूप, स्वीट कॉर्न सूप यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर हे गरमागरम टेस्टी व्हेज मंचाव सूप कसे करायचे ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य इथे बघा, मी या भाज्या घेतलेल्या आहे, रफली चॉप करून घेतलेल्या आहे। हे ना आपण व्हेजिटेबल स्टॉक बनवणार आहे याचा। तर पत्ता गोबी असा जाड चिरून घेतला आहे। इथे कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे, मी या कवळ्या काड्या घेतल्या, याचा स्वाद ना सूप मध्ये खूप छान लागतो। एक कांदा घेतलेला आहे, एक गाजर घेतलेला आहे, फरसबी। या सर्व भाज्यांना आपण जाडसरच चिरून घेतलेला आहे, कारण आपल्याला याचा व्हेजिटेबल स्टॉक बनवायचा आहे। या पण भाज्या बघा मी चिरून घेतलेल्या आहे। हे ना आपण सूप बनवताना यूज करणार आहे। याचा बारीक ना आलं, लसूण, मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, एक कांदा, एक गाजर घेतलेला एकदम बारीक चिरलेला आहे, फरसबी आणि पत्ता गोबी हे सूप करण्यासाठी वापरणार आहे। आणि सूप साठी हे मसाले घेतलेले आहे बघा, मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, 3 चमचे सोया सॉस घेतलेला आहे, 1 चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा व्हिनेगर आहे, 1 चमचा टोमॅटो सॉस आणि मीठ। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। इथे मी गॅसवर ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा, 3 ते 3.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। यामध्ये ना आपल्याला या भाज्या आता चांगल्या बॉईल करून घ्यायच्या आहे। हे असं केलं ना तर हा स्टॉक चांगला आपला मस्त स्ट्रॉंग बनतो आणि सूप आहे ना, सूपची टेस्ट खूपच छान लागते। हे आपल्याला ना एक 8 ते 10 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित। पाण्याला उकळी आलेली आहे बघा। आता मी ताट काढते, नाहीतर मग सर्व पाणी ना बाहेर येईल याच्या। आणि असंच मोठ्या गॅसवर ना आपण एक 8 ते 10 मिनिटं उकळून घेऊया। 10 मिनिट झाले आहे बघा, भाज्या आपल्या चांगल्या शिजलेल्या आहे बघा। तर गॅस बंद करते मी। हा स्टॉक आहे ना आपण गाळून घेऊया। ह्या वरच्या भाज्या आहे ना, ह्या फेकून न देता तुम्ही मिक्सर मध्ये थोडं बारीक करून ना हे थालीपीठ मध्ये पण घातलं तरी चालतं, खूप छान लागतं त्याच्याने थालीपीठ। फायबर आहे या भाज्यांमध्ये खूप। हा आपला व्हेजिटेबल स्टॉक तयार झालेला आहे। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे बघा मी। त्याच्यामध्ये थोडं तेल घालते, एक 2 चमचे तेल घातलेलं आहे मी। तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आता मी मिरची, आलं, लसूण घालते। 1 मिनिटभर ना हे चांगलं परतून घेते मी। आणि हे आपल्याला एक सूप आहे ना, हे परतवताना फुल गॅसवरच परतवायचा। आल्या लसणाचा ना कच्चा वास गेला पाहिजे तेवढं आपल्याला परतून घ्यायचं। आता मी याच्यामध्ये ना हा कांदा घालते, एक छोटा कांदा घेतलेला आहे। तुम्हाला जर पातीचा कांदा मिळाला ना तर तुम्ही जरूर पातीचा कांदा घाला। मी हा आपला नॉर्मल कांदा घेतलेला आहे। 1 मिनिट झालंय परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये या भाज्या घालते मी। या भाज्या पण ना आपल्याला फुल गॅसवरच परतून घ्यायच्या आहेत, फार शिजवायच्या नाही या भाज्या आपल्याला। थोड्या ना क्रंची क्रंची राहू द्यायच्या आहेत, सूप मध्ये खूप छान लागतात। 1 मिनिटभर परतून घेते या भाज्या। या भाज्या ना 1 मिनिट चांगल्या मी परतून घेतलेला आहे बघा, पूर्ण शिजलेला नाही आहे भाज्या या। आता याच्यामध्ये ना हा स्टॉक घालते। याच्यामध्ये ना मी 1 ग्लास अजून पाणी घालते। आणि आता याला उकळी आली ना तर आपण मसाले घालूया। पाण्याला बघा उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये मी आता सॉसेस घालते। सोया सॉस, काळी मिरी पावडर, व्हिनेगर, हा रेड चिली सॉस आहे, हा टोमॅटो सॉस।
सॉसेस आहे ना, तुम्ही थोडे टेस्ट करून कमी जास्त करू शकता, अजून पण आपण घालू शकतो जे टेस्ट बघून। हे बघा कॉर्नफ्लॉवर ना पाण्यात मी घालून घेतलेलं आहे, एक पण गाठ नाही झालेली आहे बघा। कॉर्नफ्लॉवर आहे ना थोडं थोडं टाका तुम्ही, असं एकदम नका टाकू, एकदम टाकलं ना तर गाठी होतील त्याच्या। आणि थोडं चवीपुरतं मीठ घालते। मीठ तुम्ही जास्त नका घालू, कारण जे सॉसेस घातले ना त्यात पण मीठ असतं, टेस्ट करूनच घालायच्यात मीठ। सूपला बघा आपल्या छान उकळी आलेली आहे, तर थोडं टेस्ट करते मी हे सूप, आणि काही मसाले थोडे कमी असेल ना तर परत घालते याच्यामध्ये। यामध्ये ना मी थोडे थोडे सॉसेस अजून घातलेले आहे, थोडेसे कमी वाटले होते मला। सोया सॉस, रेड चिली सॉस आणि व्हिनेगर पण थोडंसं घातलेलं आहे बघा। आता याची टेस्ट ना खूपच छान झाली आहे, मस्त सूप तयार झालेलं आहे बघा, गरम गरम। हे चवीला तरी सूप इतकं छान लागतं आणि बनवायलाही सोपं आहे बघा। आणि या पावसाळ्यामध्ये असं गरम गरम सूप प्यायला तर खूपच छान लागतं, पावसाळ्यात थंडीमध्ये हे सूप। हे बघा गरम गरम मस्त मांचाव सूप तयार झालेला आहे, आता मी सर्व करून घेते। हे बघा मस्त गरमागरम व्हेज मांचाव सूप तयार झालेला आहे। हे सूप चवीला खूप छान लागतं। यावर थोडी चायनीजची शेव घालूया। या चायनीज शेवची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्याची रेसिपी तुम्ही नक्की बघा। या थंडीमध्ये व्हेज मांचाव सूप तुम्ही नक्की करून बघा, खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीला कमेंट्स करा, तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या, धन्यवाद।